गोष्टीचं नाव आहे लांडगा आणि बकरीची पिल्लं. एक जंगल होतं. त्या जंगलाच्या कडेला एका बकरीनी एक मस्त घर बांधलं होतं. त्या घरामध्ये तिच्या आपल्या 7 पिल्लांबरोबर ती बकरी अगदी सुखाने राहत होती. ती फार मेहनती होती, कष्टाळू होती. ती रोज बाजारात जायची, दूध विकायची आणि आलेल्या पैशातून पिल्लांना खाऊ, घरासाठी लागणाऱ्या गोष्टी असं घेऊन यायची. एके दिवशी जंगलाच्या पलीकडच्या बाजूला राहणारा लांडगा फिरत फिरत बकरीच्या घरापाशी आला. खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्याला बकरीची 7 पिल्लं दिसली. कोवळी लुसलुशीत पिल्लं बघून लांडग्याच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं. कधी एकदा ती पिल्लं खायला मिळतायत असं त्याला वाटलं. पण म्हातारी बकरी घरात होती. तिचं चांगलं लक्ष होतं. दुष्ट लांडगा आलेला आहे, आपण आपल्या पिल्लांना जपायला पाहिजे हे तिच्या लक्षात आलं. एके दिवशी सकाळी अशीच बकरी बाजारात जायला निघाली. जाताना पिल्लांना सांगून गेली, दरवाजा घट्ट लावून घ्या, कुठल्याही परिस्थितीत दरवाजा उघडू नका. लांडगा खूप चलाख आहे, लबाड आहे. मी आल्याचं सांगेल आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. काही झालं तरी फसवू नका आणि दरवाजा उघडू नका. लांडग्याचा आवाज घोगरा आहे, पाय काळेत, या 2 खुणा विसरू नका. बरेच दिवस लांडग्यानी बकरीच्या पिल्लांना फसवण्याचे प्रयत्न चालू ठेवले. पहिल्या दिवशी गेला, त्यांनी दार उघडलं आणि घोगऱ्या आवाजात म्हणला, पिल्लांनो, मी आली आहे तुमची आई, दार उघडा दार. सगळी पिल्लं आतून हसायला लागली. आमच्या आईचा आवाज काय असा आहे का? जा जा लबाड लांडग्या, आम्ही मुळीच दरवाजा उघडणार नाही. दुसऱ्या दिवशी लांडग्याने परत प्रयत्न केला. अरे पिल्लांनो, खरंच मी तुमची आई आली आहे, माझा आवाज जरा बसला आहे, दार उघडा. पिल्लांना बरोबर कळून चुकलं, हा तर लबाड लांडगाच आहे. त्यांनी त्याही दिवशी दार उघडलं नाही. लांडग्याला कळे ना काय बरं करावं बरं का. दुसऱ्या दिवशी त्याने आपला आवाज काही गोळ्या खाऊन थोडा सुधारून घेतला आणि म्हातारी बकरी बाजारासाठी बाहेर पडल्याबरोबर अर्ध्या तासाने त्याने बकरीच्या घराचं दार ठोठावलं आणि मुद्दाम बकरीसारखा आवाज काढून म्हणाला, बाळांनो, दार उघडा, मी तुम्हाला मिठाई घेऊन आली आहे. पिल्लाला वाटलं खरंच आपली आई आली आहे. तो आपल्या मोठ्या भावाला म्हटला, दार उघड, आई मिठाई घेऊन आली आहे. मोठ्या भावाला देखील वाटलं आपली आई आली आहे. पण खात्री करून घेण्यासाठी त्याने दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिलं. त्याला लांडग्याचे काळे पाय दिसले. परत सगळी पिल्लं रागावली, लबाड लांडग्या, आमच्या आईसारखा आवाज काढून फसवतोस काय? तुझे पाय बघ काळे काळे आहेत, आम्हाला माहिती आहे तू लांडगा आहेस. लांडग्याला कळलं, काही करून आपण पाय गोरे करायला पाहिजेत. दुसऱ्या दिवशी कणिक मळत असलेल्या आचार्याकडे लांडगा गेला. त्याला म्हटला, ओ आचारी बुवा, मला थोडीशी कणिक द्या, माझे पाय बघा कसे काळे पडलेत, जरा गोरे गोरे करतो. आचार्यांनी लांडग्याला घाबरून थोडी कणिक दिली. लांडग्याने आपल्या पुढील पायांना कणिक लावून ते पाय पांढरे केले आणि परत बकरीच्या घरी गेला. दार ठोठावलं आणि गोड झालेल्या आवाजात त्यांनी पिल्लांना सांगितलं, पिल्लांनो, मी आली आहे तुमची आई, मिठाई घेऊन आली आहे, दार उघडा बरं. पिल्लांनी फटीतून पाहिलं, खात्री करून घेतली, आवाज पण गोड आहे, पाय पण गोरे आहेत, म्हणजे आईच आली असावी. म्हणून त्यांनी पटकन दार उघडलं. लांडगा किती दिवस या संधीची वाट बघत होता. त्यांनी झडप घालून एक एक पिल्लाला गट्टम केलं. पण छोटं पिल्लू घाबरून एका डब्यात जाऊन बसलं म्हणून ते वाचलं. म्हातारी बकरी नेहमीप्रमाणे पिल्लांसाठी वस्तू आणि खाऊ घेऊन घरी आली. घराचा दरवाजा उघडा बघून ती घाबरली. तिने आत डोकावून बघितलं, पिल्लांना बोलवू लागली, कोणाचाच आवाज येईना. बिचारी बकरी घाबरून गेली. पिल्लांनो, तुम्ही कुठे आहात? मी आली आहे, बाहेर या, बाहेर या. त्यावेळी तिला आपल्या छोट्या पिल्लाचा बारीक आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने बघू लागली. एक डबा हलत होता. ते पिल्लू चटकन डब्यातून बाहेर आलं आणि आईला बिलगलं आणि त्याने आईला सगळी हकीकत सांगितली.
म्हाताऱ्या बकरीनी लांडग्याचा सूड घ्यायचं ठरवलं. इकडे लांडगा 6 पिल्लं खाऊन पोट भरल्यामुळे सुस्त होऊन एका झाडाखाली झोपी गेला होता. म्हाताऱ्या बकरीनी एक कात्री घेतली, सुई दोरा घेतला व ती सावधपणे लांडग्याच्या जवळ गेली. लांडग्याचं पोट तर तुडुंब भरलं होतं, पण पोट वर खाली हलत होतं. बकरीला संशय आला, एखाद्या वेळेला आपली पिल्लं जिवंत असतील. तिने हळूच लांडग्याचं पोट थोडंसं कात्रीने फाडलं. एकदम उडी मारून एक पिल्लू बाहेर आलं, मग दुसरं, मग तिसरं. अशा रीतीने 6ही पिल्लं बाहेर आली. मग त्यांच्या आईने काय केलं, त्या लांडग्याच्या पोटात छोटे दगड भरले आणि लांडग्याचं पोट सुई दोऱ्याने शिवून टाकलं. लांडगा इतका गाढ झोपला होता की त्याला कशाचाच पत्ता लागला नाही. जागा झाल्यावर पोट जड होऊन दुखू लागल्याचं त्याला जाणवलं, म्हणून तो पाणी पिण्यासाठी जवळच्या नदीवर गेला. पण काठावर जातो तोच दगडामुळे त्याचं पोट इतकं वजनदार झालं होतं की त्याचा तोल जाऊन तोच नदीत पडला आणि बुडून मेला. म्हातारी बकरी आणि तिची 7 पिल्लं परत आनंदाने राहू लागली.